नमस्कार मंडळी, कसे आहात? मी शीतल तुम्हा सर्वांचं स्वागत करते आपल्याच लाडक्या चॅनलवरती। तर आज आपण आलेलो आहोत मामाच्या मळ्यामध्ये। तर म्हसरूळ पासून अवघ्या 3 ते 3.5 किलोमीटर अंतरावर हा मामाचा मळा म्हणून एक सुप्रसिद्ध स्पॉट आहे संस्कृती ॲग्रो टुरिझमचा। तर आज आम्ही तिथेच आलेलो आहोत आणि मी तुम्हालाही दाखवू की हा मामाचा मळा कसा आहे ते। तर चला तर मग जाऊया आत। तर गेल्या गेल्या आम्हाला दिसलेलं आहे छोटंसं गणपती मंदिर। चला तर मग त्याचे दर्शन घेऊया आणि मग पाहूया आपला मामाचा मळा। नमस्कार मंडळी, आज आपण आलेलो आहोत मामाच्या मळ्यामध्ये। हा एक खूप प्रचलित स्पॉट आहे नाशिकचा मामाचा मळा म्हणून। इथे तुम्हाला चुलीवरची मिसळ, चुलीवरची पुरणपोळी वगैरे सगळं काही पाहायला मिळेल आणि थोडं गावा टाईप फिलिंग येईल। खूप इथे पोरांना फिरण्यासारखं आहे, खेळण्यासारखं आहे। तर मी काय काय आहे ते सुद्धा नक्की दाखवेल तुम्हाला। तर माझ्यासोबत नक्की मामाच्या मळ्याची सैर करायला या आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। आत गेल्याबरोबर त्यांनी सुंदर अशी मराठी गाणी लावलेली होती आणि खूप छान वाटत होतं वातावरण आणि सुंदर सुंदर मराठी गाणी। इथे आहे त्यांचे कूपन सेंटर। इथे कूपन घ्यायचे आणि आत जाऊन तुम्ही ऑर्डर करायची की तुम्हाला काय हवं आहे। आणि हा आहे आजूबाजूचा परिसर। पूर्ण तुम्हाला गावाकडची फिलिंग यावी म्हणून त्यांनी खूप छान छान अशा वस्तूसुद्धा इथे ठेवलेल्या आहेत। जुने पाण्याचे बंब आणि खूप असं मस्त फाउंटनसुद्धा होता आणि एकीकडे सगळीकडे अशी हिरवळ। आणि हो, तुम्हाला शेतीसुद्धा दाखवेल, तिथे शेतीसुद्धा आहे। फाउंटनच्या आजूबाजूला त्यांनी खूप सुंदर अशी फुलझाडं लावलेली होती आणि फाउंटनच्या बाजूलाच एक खूप मोठा हत्तीचा स्ट्रक्चर त्यांनी उभा केलेला होता लहान मुलांना खेळण्यासाठी। आणि आमच्या माऊलासुद्धा त्याच्यावर चढायचं होतं म्हणून ती चढते आहे आता। लहान मुलांना खेळण्यासाठी सुद्धा खूप त्यांनी ऑप्शन ठेवलेले आहेत। उंट आहे इथे, तो खरंच आहे, हत्ती नाही पण उंट आहे। घोडा आहे, तसेच भरपूर असे गेमसुद्धा तिथे त्यांनी ठेवलेले आहेत, ते सुद्धा मी तुम्हाला दाखवेल। तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। खूप पाहण्यासारखं आहे, बघण्यासारखं आहे, इवन खेळण्यासारखं आहे। तर तुम्हाला कुठे रिलॅक्स करायचं असेल किंवा वेळ घालवायचा असेल फॅमिलीसोबत तर हे ऑप्शन खूप चांगलं आहे तुमच्यासाठी। मामाच्या मळ्याला नक्की भेट द्या। हो, वीकेंडला खूप गर्दी असते, खूप म्हणजे खूप, कारण वेटिंग जेवणासाठी म्हणा
सगळ्यासाठी वेटिंग तुम्हाला जवळपास खूप करावी लागेल। आम्ही सुद्धा जवळजवळ 15 ते 20 मिनिटं वेटिंग केली, तेव्हा मग आमची ऑर्डर आली होती। तर जेवणाला वेटिंग असल्यामुळे आम्ही थोडाफार आजूबाजूचा परिसर तोपर्यंत फिरून घेतला आणि नंतर मग आमची ऑर्डर आली आणि आम्ही मागवला होता मिसळपाव। मग आम्ही मिसळपाव खाल्ला आणि त्यानंतर मग बाकीच्या ॲक्टिव्हिटीज केल्या। इथे वेगवेगळे स्ट्रक्चर त्यांनी असे उभे केलेले आहेत ज्यावर चढून तुम्ही फोटोसुद्धा काढू शकतात आणि आजूबाजूचा जो परिसर आहे, शेती आहे, त्याचा व्ह्यूसुद्धा तुम्ही घेऊ शकतात। हा सेंटर पॉईंट त्यांनी ठरवलेला आहे, तिथं चढून आपण फोटो काढू शकतो आणि सगळा व्ह्यू एन्जॉय करू शकतो। आणि इथे शेजारीच बाया गरम गरम चुलीवरच्या भाकरी थापत होत्या। आता आपण आलेलो आहोत मामाच्या मळ्याच्या दुसऱ्या बाजूला। तिथे एक मोठा ग्राउंड आहे आणि नंतर शेतमळा सुरू होतो आणि इथे दिसलेला आहे आपल्याला उंट आणि घोडासुद्धा, जसं मी तुम्हाला आधी सांगितलं इथे उंट पण आहे, घोडा पण आहे, त्याच्यावर बसून आपण राईड घेऊ शकतो आणि इथे वेगवेगळे गेमसुद्धा आहे, तर ते सुद्धा आपण खेळू शकतो। आणि इथे कोकणवाडी म्हणून त्यांनी एंट्री पॉईंट ठेवलेला आहे शेतमळ्यासाठी आणि आता आपण शेतमळ्याच्या जागी आलेलो आहोत। हा आहे त्यांचा संपूर्ण शेतमळा। इथे वेगवेगळ्या प्रकारची झाडं लावलेली आहेत त्यांनी, ती सुद्धा मी तुम्हाला दाखवेल। आणि समोरून आलेली आहे आपली पारंपरिक बैलगाडी। तर लहान मुलांना जुन्या वस्तू दाखवण्यासाठी किंवा अशाच गावातल्या गमती जमती दाखवायच्या असतील तर तुम्ही इथे नक्की येऊ शकतात। खूप छान ऑप्शन आहे। मला सुद्धा खूप दिवसांनी असं पाहिल्यावर खूप छान वाटलं आणि माऊला सुद्धा नवीन नवीन गोष्टी बघायला मिळाल्या। आता गावाकडे जाणं होत नाही म्हणून इथे का होईना तिला ते आम्ही दाखवू शकलो। आणि इथे त्यांनी एक ट्रेनसुद्धा ठेवलेली होती, पूर्ण जो मळा आहे यांचा त्या मळाची पूर्ण एक राईड घेण्यासाठी की हा मळा कसा आहे ते बघण्यासाठी। तर ती राईड पण आम्ही घेतली, पण त्याआधी माऊला बसायचं होतं घोड्यावर, तिला घोड्याची राईड घ्यायची होती आणि मग ते झाल्यानंतर मग आम्ही ट्रेनमध्ये बसलो आणि ट्रेनची राईड घेतली। घाबरते ती। शेतमळा खूप मोठा होता आणि मळ्यामध्ये खूप छान छान अशी झाडं लावलेली होती। पेरूची म्हणा, नारळाची, चिक्कूची, इवन चिंचा, केळीची
आणि पपईची सुद्धा खूप झाडं होती आणि पपयासुद्धा खूप लागलेल्या होत्या, ते सुद्धा मी तुम्हाला जवळून दाखवेल. आणि आपण शेतात सुद्धा असं चालत जाणार आहोत, कारण बऱ्याच दिवसांनी असं मोकळं शेतामध्ये फिरण्याचा किंवा शेतजमीन पाहण्याचा आनंद आणि अनुभव घ्यायचा चान्स लवकर नाही मिळत. म्हणून मग आम्ही फुल एन्जॉय केलं आणि माऊनीसुद्धा खूप एन्जॉय केलं, कारण ती पहिल्यांदाच सगळं पाहत होती. एकदा लहान होती तेव्हा आम्ही आलो होतो, पण तिला एवढं काही आठवत नाही. पण आता ती बऱ्यापैकी मोठी झालेली आहे आणि तिनेसुद्धा खूप एन्जॉय केलं. पाहिलं की शेती कशी असते, शेतात झाडं कशी असतात, बैलगाडी कशी असते. म्हणून एक छान असा लहान मुलांसाठी खूप असा सुंदर अनुभव आहे की आपल्या जमिनीची, आपल्या मातीची ओळख करून देण्याचा. तर मला वाटतं हा अनुभव तुम्ही मुलांना नक्की द्या आणि इथे नक्की या. इथे त्यांनी आंब्याची सुद्धा भरपूर झाडं लावलेली होती, ते बघून खरंच खूप छान वाटलं. इथे त्याच शेतामध्ये एक शेततळंसुद्धा होतं, ते सुद्धा आम्ही पाहिलं. आणि पप्पा मला अधनमधनं सगळ्या शेतीची सगळ्या वेगवेगळ्या झाडांची, शेततळ्याची सगळी माहिती देत होते, कारण पप्पांना झाडाझुडपांची, शेतीची खूप आवड आहे. तर मग ते अधनमधनं मलाही माहिती देत होते आणि माऊलासुद्धा खूप गोष्टी शिकायला मिळाल्या त्यांच्याकडून. त्यांच्या अनुभवातून ते सगळं सांगत होते आम्हाला, मला, माऊला. तर आम्हाला खूप नवीन नवीन गोष्टी शिकायला मिळाल्या. नंतर मग आम्ही दमलो आणि थोडं निवांत बसलो आणि मग बंगळीवर बसून पानसुद्धा खाल्लं आम्ही आणि संध्याकाळ एन्जॉय केली.
तर असा होता हा आपला मामाचा मळा. आणि हो, मामाच्या मळ्याच्या बाहेर जे तुम्ही पाहत असणार की खूप शेतजमिनी होत्या आणि तिथे सुद्धा खूप हिरवळ होती. तर बघायला खूप सुंदर दृश्य होतं. असं वाटत होतं की इथेच बसून राहावं निवांत एका ठिकाणी आणि ही संध्याकाळ आणि हे दृश्य एन्जॉय करावं. पण उशीर झालेला होता, आम्हाला घरी जायचं होतं. आणि घरी जाता जाता माऊला 2 कुत्र्याची पिल्लूसुद्धा भेटली. ते त्यांच्यासोबत खेळायला लागून गेली आणि तिचं खेळून झाल्यावर मग आम्ही घरी गेलो. तर असा होता हा आमचा एक छानसा वीकेंड आणि एक सुंदर संध्याकाळ. तर आम्ही सुद्धा खूप एन्जॉय केलं. आय होप तुम्ही सुद्धा एन्जॉय केलं असेल. आणि हो, जे कोणी पहिल्यांदाच आपल्या चॅनलवर आले असतील, जे आपल्या चॅनलवर पहिल्यांदाच व्हिडिओ पाहत असतील, तर त्यांनी प्लीज सबस्क्राईब करा. कारण मी असेच छान छान व्हिडिओ घेऊन तुमच्या भेटीला येत असते. तर मग भेटते तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुमची काळजी घ्या. बाय.